ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आता उपस्थित झालेले आहेत। ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत आहोत, मी त्या दोन्ही नेत्यांना विनंती करतो त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं। घेतलेली आहे। प्रचंड जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्या ग्रँड एंट्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची झालेली आहे। प्रत्येकाने हा व्हिडिओ लाईक करा, फॉरवर्ड करा। आपण बघू शकतोय ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे। आपण बघू शकतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आलेले आहेत। अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो क्षण आलेला आहे। त्याची दृश्य, ऐतिहासिक दृश्य, 19 वर्षांनंतर राज आणि उद्धव एकत्र आलेले आहेत। व्हायरल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही याची दृश्य बघू शकताय। ऐतिहासिकच क्षण आहे असणारा। प्रचंड लोकांचा या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट चालू आहे। अवघा महाराष्ट्र ही दृश्य बघतोय। व्हायरल इंडियाच्या माध्यमातून मराठी माणूस एकत्र येतोय। प्रत्येकाच्या अंगावरती काटा आणणारी ही दृश्य आहेत। मराठी माणूस पेटून उठल्यानंतर काय करू शकतो हेच दृश्य सांगून जात आहे। जेवढी आत देखील गर्दी आहे तेवढेच त्याच्या दुप्पट गर्दी रोडवरती आहे, बाहेर आहे। गेल्या काही वर्षात ठाकरे ब्रँड एकत्र आलेला आहे। व्हायरल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण प्रेक्षेपण पाहणार आहात। खाली कमेंट्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त कराव्या। प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र? कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही? पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले? त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं। मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले। मराठी अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल, पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकरे, सगळे एकत्र उभे ठाकरे ठाकले। फक्त राजकीय पक्ष नव्हे तर अनेक सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि मराठी माणूस एक झाला। सर्वांची भावना एक झाली। महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवू आमची शक्ती आणि ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला। सर्वांबरोबर तुम्हा दोघांचंही हार्दिक अभिनंदन। मी आता माननीय राजसाहेब, आपण बऱ्याच वेळा